नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल आणि टायटल पाहून आपल्याला कळलं असेल की आज आपण कुठे चाललो आहे. तर आज माझा प्रवास आहे पोलादपूर ते महाबळेश्वर. आणि जर तुम्हाला महाबळेश्वरला जायचं आहे तर मुंबई गोवा हायवेपासून महाबळेश्वर जवळ पडतं आपल्याला. म्हणजे जो NH66 आहे, ज्याला आपण जुना मुंबई गोवा हायवे म्हणतो. तर पेण, वडखळ, माणगाव आणि पोलादपूर मार्गे आपल्याला महाबळेश्वर जवळ पडतं. तेच जर तुम्हाला पाचगणीला जायचं तर पाचगणी इथून लांब पडतं. पाचगणी तुम्हाला, जर तुम्ही पनवेल किंवा मुंबईवरून निघताय तर तुम्हाला पाचगणी तिकडून जवळ पडतं. आणि तर तर आता मी निघालेलो आहे पोलादपूरवरून, म्हणजे निघतो आहे पोलादपूरवरून. 3 वाजायला आले आणि बाहेर ज्या वाफा आहेत ना गरम हवेच्या, या भयंकर अशा सुरू झाल्यात. तर वरती आंबेनळी घाट एकदा क्रॉस केला की चांगला वारा लागेल आणि क्लायमेट थोडं प्लेझंट होईल. आता पोलादपूरवरून थोडं आहे, हेक्टिक आहे क्लायमेट. तर आता निघूया आणि मी तुम्हाला वरती आंबेनळी घाटाच्या वरती जो घाट आहे ना, तिथे रुंदीकरणाचं काम वगैरे चालू आहे कसलं तरी. तर ते आपण सगळं कवर करूया, अपडेट देईल. आणि त्याचबरोबर सुंदर महाबळेश्वर फिरूया आपण, म्हणजे जे दाखवता येईल ते मी दाखवेल तुम्हाला. आणि तसंच आज मी परत रिटर्न रात्री परत पण येणार आहे. तर इकडे परत आल्यानंतर हा व्लॉग मी संपवणार आहे पोलादपूरचा. तर एक मोठं व्लॉग होणार आहे हा. आणि मोठं व्लॉग होता आपण आंबेनळी घाट, त्याच्यानंतर महाबळेश्वर, हे सगळं पण फिरणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. तर आता मला काय मुंबई गोवा हायवेने जायची गरज नाही, कारण जो एक्झॅक्ट रस्ता आहे तो बाहेरून मुंबई गोवा हायवेने कनेक्ट होतो. मी मागच्या मार्गाने चाललो आहे, म्हणजे मार्केटमधून सावित्री नदीच्या बाजूने आपण बाहेर निघू शकतो, जो डायरेक्ट पोलादपूर महाबळेश्वर स्टेट हायवेला कनेक्ट करतो. आणि ही पूर्ण मागची बाजू आहे पोलादपूरची, हे मार्केट आहे. तर हे असं छोटंसं मार्केट आहे पोलादपूरचं. आणि पोलादपूरला काही लोकसंख्या एवढी नाही आहे, त्यामुळे हे निवांत असतं. म्हणजे संध्याकाळी एकदम सुमसान होतं, सगळी दुकानं लवकर बंद होतात. आणि ह्या पोलादपूर तालुक्याला आणि ह्या मार्केटला आतली भरपूर गावं जोडलेली आहेत. म्हणजे ही या खोऱ्यातली जी सगळी गावं आहेत ही पोलादपूरवर डिपेंडेंट असतात. आणि दुसरं म्हणजे कापडे मध्ये लागतं ते महाबळेश्वर रोडला. तर आता एक्झॅक्ट 3 वाजलेत आपल्याला आणि हा सुरू झालेला आहे पोलादपूर महाबळेश्वर स्टेट हायवे. आणि जी डावीकडे दिसते आपल्याला ही आहे सावित्री नदी. आणि भयंकर अशा गरम वाफा लागत आहेत, हेल्मेटची काच वरती ठेवले तर ती पहिली बंद करतो मी. आणि नदी बघा ना किती सुकते, म्हणजे पावसाळ्याच्या वेळी एवढं भयंकर पाणी असतं या नदीला की तुम्हाला बघून भीती वाटेल जेव्हा आपण हिच्या बाजूनी जातो. तर आता आपण फटाफट जाऊया, माझे काम आहे ते उरकायचं आहे मला. आणि मग परत मी मागच्या रस्त्याला फिरणार आहे. अरे हा असा आला, मला वाटलं काय आलं तिथून मला वाटलं कोणतं तरी जनावर येतं आहे काय. तर बघा असे मध्ये मध्ये डोहा आहेत, तिकडे पाणी साचलेलं आहे बऱ्यापैकी. सॉरी, गले में खिचखिच. आणि हे लालपरी, हे लोक असे खतरनाक ओव्हरटेक करतात ना कॉर्नरला. आणि हे जे डावीकडे आहे हे आहे पोलादपूरचं धरण, सावित्री धरण, ज्याला बाजिरे धरण म्हणून पण ओळखलं जातं. तर हे पण खूप मोठं धरण आहे. आणि ह्याच्या मागच्या साईडला रानवडी गाव आहे. त्या रानवडी गावावर एक पूल आहे, ब्रिज आहे. तिथून तर या धरणाचं दृश्य अप्रतिम असतं, एकदम जबरदस्त. ते सगळे व्हिडिओ आहेत माझे, पाहिले नसतील तर माझे व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि नक्की पहा. आता जे मला सारखे बघतात ते बोलतील की सारखे सारखे तू तो स्पॉट का दाखवतो. कारण जे नवीन व्ह्युअर्स आहेत तर त्यांना कदाचित त्यांनी हे बघितलं नसेल, म्हणून मी नेहमी दाखवतो. कारण ह्या स्पेसिफिक पॉईंट्स आहेत पोलादपूरचे दाखवण्यासारखे. आणि हा जो स्टेट हायवे आहे पोलादपूर महाबळेश्वर, हा इतका सुंदर आहे. म्हणजे हा डांबर रोड आहे पण बिलकुल खराब नाही आहे, सुसाट आहे एकदम. पण सिंगल लेन आहे, त्यामुळे थोडं सांभाळून. आणि कॉर्नर्स आहेत. आणि आता नंतरचा आपल्याला आंबेनळी घाट सुरू होईल, तो पण चांगला बनवला आहे. पण त्याच्या पुढचा घाट जो आहे ना तो घाट खराब आहे. आणि हे आहे कापडेगाव, इथून आतमध्ये माझं पण गाव आहे. तसंच नरवीर तानाजी मालुसरे यांचं उंबरठ गाव पण इथून आतमध्ये आहे.
त्याच्यानंतर वॉटरफॉल आतमध्ये आहे, इथून मोरजोत फेमस, आणि सुंदर अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि सुंदर अशी कोकणातली खोऱ्यांमध्ये वसलेली गावं ही तुम्हाला तिकडे आतमध्ये पाहायला भेटतात. तर इथे हा जो टर्न आहे ना, हा खूप बेकार आहे. म्हणजे नवीन ड्रायव्हर किंवा रायडर इकडे फसतात आणि भरपूर लोकांचे ॲक्सिडेंट्स पण झालेत. तर हा कधी रात्रीच्या वेळी आले तर जरा सांभाळून, कारण तो एकदम शार्प टर्न आहे, लक्षात येत नाही, असं वाटतं सरळ चालला आहे. माझे पण रायडर फ्रेंड पडलेत तिथे. वा मज्जा, अशी लाईफ पाहिजे ना. फिरायचं पण, पैसे पण कमवायचे, म्हणजे फिरायचे पैसे भेटायला पाहिजेत तुम्हाला. जेव्हा असं होईल ना, तेव्हा आमच्यासारख्या फिरणाऱ्यांची मज्जा एकदम. तर बघा पूर्ण नदी कशी आटली, ती एवढी मोठी नदी आहे. आणि ॲक्च्युली नदी मोठी झाली गेल्या मोठ्या पावसामध्ये, एवढी मोठी पात्र नव्हती नद्यांची. पाणीच एवढं भयंकर आलेलं ते. काका बघा कसे आराम करतात रोडच्या बाजूला बसून. आणि आता खऱ्या अर्थाने आपल्याला घाट सुरू झालेला आहे. आणि पावसाळ्यामध्ये काय तुम्ही इकडे राईड कराल, खतरनाक. म्हणजे पाऊस किंवा पावसाच्या नंतर एवढी जबरदस्त दृश्य असतात, मनमोहक दृश्य असतात निसर्गाची. आता पण काय वाईट नाही आहे, आता पण बघा किती सुंदर वाटते. पण पावसाळ्यात अप्रतिम. आणि फुल ऑन नागमोडी वळणाचा हायवे आहे हा. आणि आपण त्याच्यामध्ये माहीर आहोत, आणि आपली 220 त्याच्यापेक्षा जास्त. कॉर्नर्स ह्या घाटाचे, ह्याची आमची प्रॅक्टिस झालेली आहे पहिल्यापासून. तरी जास्त रिस्क नाही घेत आहे मी, गपचूप जाऊया. कामं आहेत ती उरकायची, मध्येच कुठे धडपडलो तर ती कामं राहून जायची, बाकी काय नाही. तुम्हाला माहीत आहे का, कॉर्नर मारताना ॲक्च्युली खाली नाही, कॉर्नरच्या इथे नाही, तर पुढे बघायचं असतं. म्हणजे ही ॲक्च्युअल ट्रिक असते तुम्ही जेव्हा कॉर्नर मारता तेव्हा. कारण पुढचा कॉर्नरच बघून तुम्हाला टर्न घ्यायचा असतो, आणि त्यातच तुम्हाला गाड्या पण बघायच्या असतात पुढे येत आहेत की नाही. पण हा दिस इज रेकमेंडेड ऑन रेस ट्रॅक्स. इकडे मी एक्स्ट्रीम नाही करत आहे, म्हणजे हा नॉर्मल कॉर्नर आहे. पण माहीत नाही तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कसा दिसतोय, पण हे नॉर्मल कॉर्नर जे आहेत ते आपण करतो आहे. कारण आज गिअर्स नाही घातलेत मी, नी पॅड्स पण नाही आहेत, सगळं फ्लॅटवर ठेवलं आहे. नॉर्मल जॅकेट घालून चाललो आहे, त्यामुळे नो चरबी. पण काय ही जी गाडी आहे ना, ही 220, ते हिच्यावर बसल्यानंतरच ते अंगामध्ये वारं येतं. आणि तुम्ही हिला इज्जतमध्ये चालूच नाही शकत या गाडीला. पोलादपूरपासून तुम्हाला प्रतापगड जवळ आहे, महाबळेश्वर जवळ आहे, दापोली जवळ आहे, वरणघाट जवळ आहे. त्याच्यानंतर रामदास स्वामींची शिवतरगड जवळ आहे. आणि भरपूर जागे तुम्ही फिरू शकता पोलादपूरवरून. तर पोलादपूर एक चांगलं जंक्शन आहे. आणि मुंबईवरून पोलादपूर आता अवघ्या 3 तासाच्या ड्राईव्हवर आहे. आता अजून चांगला रस्ता झाला की 2.5 तासाच्याच ड्राईव्हवर येणार आहे ते. आणि हळूहळू आपण बघा उंचावर येत चाललो आहे. आता थोड्याच पुढे आपल्याला मस्त असं प्रतापगडचं पण दर्शन होईल याच हायवेने. तर बघा कुठे टेम्पो घातला आहे तो. आता हा रात्रीचंच झालं असेल, टाईल्सचा टेम्पो होता. तर नजर हटी दुर्घटना घटी असे प्रकार घडतात. किंवा मग कोणतरी त्याच्या अंगावर आला असेल, त्याला वाचवता त्यांनी गाडी खाली घातली. म्हणजे दुसऱ्यांची चूक पण आपल्याला भुगतायला लागते, आणि ते होतंच. आणि ह्या कॉर्नर्स, वाव, हो हो. धमाल ना. म्हणजे आमच्यामध्ये रायडिंगचा किडाच आहे, त्यामुळे काय आम्ही सुधारणाऱ्यामधले नाही आहोत आपण. हा टचवूड, म्हणजे आता वूड तर नाही कुठे, पण लकीली आजपर्यंत कधी माझं ॲक्सिडेंट झालेलं नाही आहे. त्यामुळे मला माहीत आहे माझी कॅपॅसिटी किती आहे. बाकी आपलं नशीब. अपन अपनी औकात के ऊपर नहीं जाते. आणि हा जो स्टॉल आहे ना, इथे झुणका भाकरी आणि तो मिरचीचा ठेचा एक नंबर भेटतो. फुल
कधी थांबले ना इकडे फुर्सतमध्ये तर नक्की टेस्ट करा, नक्की. एकदम झक्कास, मजा येईल खाऊन तुम्हाला. टेंग टेंग टेडेंग टेंग टेडेंग टेंग. यो कॉर्नर कधी मारायची, स्वतःच्या लेनमध्ये मारायची, काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही कारमध्ये असो का तुम्ही बाईकमध्ये असो का तुम्ही ट्रकमध्ये असो, स्वतःची लेन कॉर्नर मारताना कधी सोडू नका. आणि जर तुम्हाला नाही जमत आहे तर करू नका. कान बंद झाले माझे आता अचानक ओपन झाले. माहीत आहे ना तुम्हाला, उंचावर आलो की आपले कान बंद होतात. वाव, बघा प्रतापगडचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. बघा उजवीकडे जो दिसतोय ना बुरुज, तो प्रतापगडचा आहे. तो मागच्या साईडचा बुरुज आहे. आपण प्रतापगडच्या खालच्या दिशेनेच जाणार आहोत. आणि हे जे घनदाट जंगल दिसतं ना, हे आय थिंक जावळीचं खोरं आहे. हे जावळीच्या खोऱ्यामध्येच काउंट होतं सगळं. आणि एवढं घनदाट जंगल आहे की तुम्ही आत्ता दुपारच्या वेळी जर आतमध्ये जाल ना तर तुम्हाला अंधार भेटेल. एवढी घनदाट झुडपं आहेत तिथे. आणि हा एक स्पॉट आहे, इथे तुम्ही रिफ्रेशमेंटसाठी थांबू शकता. आपण भरपूर वेळा थांबतो पण आज गरज नाही आहे. आणि आता आपल्याला डावीकडचा व्ह्यू भेटतो आहे बघायला. हा जो डावीकडचा पट्टा दिसतो आहे ना, हे पूर्ण पोलादपूर आहे. या साईडला पूर्ण खाली पोलादपूर आहे. तर हे पूर्ण पोलादपूरचं खोरं दिसतं ते. आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा काय दिसतात इथून. आणि वरती बघा प्रतापगडचा अजून एक बुरुज दिसतो आहे आपल्याला. मी तुम्हाला पुढून एक झलक दाखवतो डावीकडच्या व्हॅली व्ह्यूची. बघा किती उंचावर आहे ना किल्ला आपला प्रतापगडचा. आणि इकडे वॉटरफॉल वगैरे असतात ना पावसामध्ये, फुल मजा. वॉटरफॉलच्या समोर तुम्हाला मस्त एकदम गरम गरम मक्के वगैरे, कंच. खूप लोक येतात इकडे पावसाळ्यामध्ये. पण त्यावेळी दरडी कोसळायची खूप शक्यता असते, त्यामुळे थोडं सावध पण राहायला लागतं. आणि आता समोरचा व्ह्यू बघाच तुम्ही, दिसतोय का? तिथून दिसेल आपल्याला त्या स्टॉलच्या इथून. बघा कसलं दृश्य आहे. हे पूर्ण गाव असलेत खाली, त्या साईडला पोलादपूर आहे तिकडे. आणि ह्या पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा. जबरदस्त ना. आपल्याला अजून उंचावर जायचे. आणि जी समोर पर्वतरांग दिसते ते आहे क्षेत्र महाबळेश्वर. आर्थर सीट पॉईंट म्हणजे महाबळेश्वरचा सगळ्यात हायेस्ट पॉईंट तो तिकडे आहे. आणि आता आपण बऱ्यापैकी हाईटवर आहोत. म्हणजे मला वाटतं आपण कमीत कमी 2000 फूट हाईटवर आहोत. आणि इथून जी दरी आहे ना ही एकदम खतरनाक आहे. म्हणजे जर गेले तुम्ही रस्ता सोडून तर डायरेक्ट खाली आणि नंतर मग वरती देवाकडे, अशी गत आहे इथे. त्यामुळे हा घाट तेवढाच खतरनाक आहे. आता तरी बऱ्यापैकी इकडे रेलिंग कठडे वगैरे केलेले आहेत. पण त्यावेळी जेव्हा मी लहान होतो तेव्हा एस टीमध्ये यायचो, खतरनाक बापरे. तेव्हा या रेलिंग नव्हत्या, काय नव्हत्या. आणि हा रस्ता एवढा छोटा होता आणि त्यात एस टीवाला ती स्टेअरिंग घर 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 फिरवायचा, अशा पूर्ण झोपून त्याच्यावर ड्रायव्हर. अरे बापरे, म्हणजे असं वाटायचं की एस टी अशी आता दरीत जाणार आहे आणि फुल अशी टर्न मारायची. हा अनुभव कधी घेतला आहे का तुम्ही? जबरदस्त. म्हणजे मी तर तो ड्रायव्हरच्या बाजूला ती खिडकी असायची ना, त्या खिडकीमध्येच ढोपर टेकून उभा असायचो मी नेहमी. एवढा मला तो तेव्हापासून शॉक होता. बघा कसलं दृश्य आहे इथून, सुपर्ब, जबरदस्त एकदम. बड आहे व्ह्यू आहे इथे इथून पूर्ण. परत एकदा थांबतो तुमच्यासाठी. बघा कसली दरी आहे. बघा तो घाट चाललाय ना बाजूनी, पूर्ण खाली दरी आहे, सरळ कडा एकदम. आणि हे बघा इकडे लँडस्लाईड्स वगैरेचे प्रकार पण खूप घडतात. आता तर रिटेन्शन वॉल वगैरे केलेले आहेत, तरी पण जर वरतून आलं तर काय कराल. लाल परी लाल परी लाल परी. आपल्याला व्हाईट लाईनच्या बाहेर नाही जायचं आहे. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही हा रूट घ्याल महाबळेश्वर किंवा पाचगणीसाठी. पण तुम्हाला घाटाची सवय पाहिजे, नाहीतर काही काही जण असतात मागे गाडीमध्ये वाक्का वाक्का चालू होतं त्यांचं घाट लागला की त्या गोष्टी असतील तर नका. पण तुम्ही रायडर असाल ना तर नक्की इथून या, तुम्ही नक्की एन्जॉय कराल. म्हणजे ही व्ह्यू, हे दृश्य, हे तुम्हाला बाईकवर एक्सपिरियन्स करणं ही गोष्टच वेगळी आहे. म्हणजे तो फीलच वेगळा आहे. बघा
तुम्हाला अशा व्हॅली वगैरे सगळं एक्सपिरियन्स करता करता राईड करता येईल. हे बघा इथे लिहिले जावळी फाटा. हे सगळं जावळीचं खोरं आहे. जसं मी मगाशी तुम्हाला बोललो ना, माझा अंदाज बरोबर होता. माझा तेवढा अभ्यास नाही आहे त्याच्याबद्दल, त्यामुळे क्षमस्व आहे मी. पण हे जावळीचं खोरं आहे पूर्ण. आणि केवढं मोठं जावळीचं खोरं होतं आपल्याला माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज केलेलं जावळीच्या खोऱ्यावर. आणि ही खूप खोल दरी आहे खाली. बघा कशा लँडस्लाईड्स येतात त्या इथे. आणि ह्या घाटाचा म्हणजे हा पहिला घाट जो संपतो आंबेनळी घाट, त्यातला सगळ्यात रिस्की आणि खतरनाक पार्ट हा आहे. इथे रस्ता खूप छोटा होतो आणि ह्या ज्या रेलिंग्स आहेत ना, कधी तुम्ही ह्याच्यात तिकडे बघितलं ना पलीकडे, तर अशी उभी दरी आहे इथे खाली. कडा आहे पूर्ण कडा. कसे रस्ते पाडलेत त्यावेळी बघा. डायरेक्ट खाली. आता इथून बघितलं तर डायरेक्ट खाली दिसते, एकदम खाली. बापरे. आपलं एस टी महामंडळ चाललंय हळूहळू. तर आपल्याला ओव्हरटेक करायला लागेल. आता आपण आलेलो आहोत प्रतापगडच्या इथे. आणि हे बघा रस्त्यावरच मस्ती चालली आहे यांची. होय चला बाजूला. फुल एकदम रिलॅक्स करतायत त्या सावलीमध्ये. आणि या प्रकारे इथे हे बोरं आणि काय ते फळं असतात ते विकतात इकडे लोकल माणसं. आणि हा आहे प्रतापगड किल्ल्याचा प्रवेशद्वार मेन. इथून वरती आहे प्रतापगड अजून. तर इथे हा वरती गाव लागतो आपल्याला वाडा कुंभऋषी. इथून आता आपल्याला पुढून दुसरा घाट चालू होईल. म्हणजे आता एक घाट सेक्शन क्रॉस केलं आंबेनळीचं. आता इथे पुढे दुसरं घाट सेक्शन चालू होणार. अजून क्लायमेटमध्ये काही एवढा फरक पडला नाही, तरी थोडंसं प्लेझंट वाटायला लागलं आहे. जी गरमी खाली फील होत होती ती तरी नाही आहे ॲटलिस्ट. तर आता इथेही मोठे मोठे हॉटेल्स चालू झालेत. तुम्हाला स्ट्रॉबेरी इथेही भेटते. आणि तुम्हाला माहीतच असेल ना, महाबळेश्वर किंवा हा सगळा परिसर हा स्ट्रॉबेरीसाठी उत्तम आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीची फार्मिंग इकडे सगळ्यात जास्त प्रमाणात केली जाते. तर इथे आले की स्ट्रॉबेरी न घेता कधीच जाऊ नका, जर तुम्ही लगेच जाणार असाल तर. तर बघा तिकडे जागोजागी तुम्हाला स्ट्रॉबेरीचे स्टॉल दिसतील, लोक विकायला बसलेत. तर आता हा आपल्याला दुसरा घाट चालू झालेला आहे. तर अजून काय एवढा खराब लागला नाही रस्ता मला. तो बघा तिकडे वरती JCB दिसतोय काय, तिकडे वरती JCB काम करतोय. काय आहे तिकडे, रस्ताच आहे. हाच रस्ता गेला वाटतं, काय कळतच नाही. हो हाच हायवे गेला. म्हणजे कसा कसा वळून वळून कोणत्या डोंगरावर निघतोय काय कळतच नाही. लांबून बघितलं की समजतं की आपल्याला कुठे जायचं म्हणून. तर बघा आता आपण घनदाट झाडीमध्ये शिरलेलो आहोत. बघा केवढं जंगल आहे ना. हे असंच जंगल पूर्ण जावळीच्या खोऱ्यामध्ये. आणि इथे मध्ये मध्ये रोडचं काम चालू आहे. हो ये खराब रास्ता आ गया रे बाबा. हे कॉर्नरच खराब का पॅचत कळलं नाही. आणि हा जो वरती दिसतोय वरती, तो आहे विल्सन पॉईंट महाबळेश्वरचा. म्हणजे आता आपण विल्सन पॉईंटच्या बरोबर खालून चाललो आहे, ज्याला आपण लॉर्डविक पॉईंट पण म्हणतो. लॉर्डविक पॉईंट तो आहे तिथे वरती. अच्छा, तर हे जेवढे कॉर्नर आहेत ना, हे ते पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ते पॅचेस खराब आहेत. कारण वॉटर सोर्स आहेत ना, वरतून जे पाणी येतं डोंगरावरून ते तिथून खाली जातं. बघा प्रत्येक जागी काम चालू आहे. तर हे होईल आता काम थोड्या दिवसातच, म्हणजे थोड्या महिन्यातच. पावसाळ्याचे पहिले झालं तर बरं होईल. चेंबर्स बनवले जातात मोठमोठे. हे बघा काम जोरदार चालू आहे. कारण हे जर केलं तर उद्या लँडस्लाईडचे प्रमाण कमी होतील, असा माझा अंदाज आहे.
अशा प्रकारे काम चालू आहे सगळीकडे. हां, आता हेल्मेटची काच वरती केल्यानं बरं वाटतंय. आता हवेमध्ये थोडा गारवा आला आहे. हां, मला वाटलं की ते शोपीसवाले सेल्फीवाले पॉईंट्स उभे केलेत की काय इथे लोकांना फोटो काढण्यासाठी. बोलो इथे कुठे? तर बघा इथे काम चालू आहे आणि आय थिंक तो JCB इथे होता. यस, हा मला दिसलेला. काम चालू आहे. हे मनुष्याने बनवलेले मशिनी डायनोसॉर मोठे मोठे कसली कामं करतात ना. तर इथे पण एक जबरदस्त वॉटरफॉल असतो आणि इथेही खूप गर्दी असते लोकांची. आणि समोरच मस्त असं प्रतापगड किल्ल्याचं दर्शन होतंय. वाव, थांबूया कुठेतरी. बघा कसलं वाटतंय ना, जबरदस्त एकदम. हा आहे निसर्ग जो महाराष्ट्राला लाभला आहे. आणि समोरच प्रतापगडचं दर्शन होतं आपल्याला. पूर्ण प्रतापगड आपल्याला एका फ्रेममध्ये पाहायला भेटतोय. सुंदर. पिन ड्रॉप सायलेन्स आहे. आणि आपली लालपरी आणि वरती बघा केवढा कडा आहे तो चला, तुम्हाला माहीतच आहे ना की महाबळेश्वर किंवा पाचगणी ही हिल स्टेशन्स त्यावेळी ब्रिटिशांनी शोधून काढली. अरे वा, तिकडे एक मस्त छान स्पॉट आहे. असे 5-7 दगड असे समोरासमोर ठेवलेत राऊंडमध्ये. माझं कधी आजपर्यंत लक्ष केलं नव्हतं, आज गेलं. सुंदर स्पॉट होता. इथे एक मस्त स्टे आहे, हॉटेल ओमकार. इथे पण आम्ही थांबलेलो ग्रुप बरोबर एकदा. फुल धमाल केलेली. तर बघा महाबळेश्वरला म्हणजे वरती जायच्या पहिले पण तुम्हाला आता भरपूर ऑप्शन्स सुरू झाले ते बघा, जंगली हॉलिडे होम वगैरे असे. तर हे एवढे ऑप्शन्स पहिले नव्हते म्हणजे जेव्हा मी आलेलो लास्ट टाईम तेव्हा. आता इकडे डेव्हलप करत चाललेत लोक प्रॉपर्टीज आणि स्टेज. आणि हे ॲज कम्पेअर टू महाबळेश्वरवरती हे थोडं स्वस्त असेल तुम्हाला. आणि बघा कसलं जंगल ना, घनदाट एकदम. आता टाईम बघा किती झालं आहे, 3:45 वाजून गेलेत. खाली एवढं ऊन आहे आणि इथे बघा किती सावली. आणि पूर्ण असं गारवा, पूर्ण गारवा अनुभवायला भेटतो हवेमध्ये. हो हो. आणि ह्या रानामध्ये वाघापेक्षा जास्त भीती ही गव्यांची आहे. कारण इकडे गवे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बायसन म्हणतो, ते खूप आहेत या जंगलामध्ये. आणि माझे कान परत बंद झालेले आहेत. तर हे बघा इथे जन्नी मातेचं मंदिर आहे, जे आई. तर आता एक प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही व्हिडिओ तर पाहत असता माझे, तर तुमच्यापैकी महाबळेश्वर किती जणांना आवडतं? कमेंट करा, नक्की कमेंट करा खाली. थोडासा वेळ काढा आणि कमेंट करा. आणि का आवडतं हे पण सांगा. मला तर महाबळेश्वर एवढं आवडतं की तुम्ही मला महिन्यातून 10 वेळा जर इकडे यायला सांगितलं तरी मी येईल. कारण मला इकडचं वातावरण, हा निसर्ग खूप आवडतो. आणि गरमी मला नकोशी वाटते. त्यामुळे असं वाटतं की ते गरमीचे जे 4 महिने असतात ना, तेव्हा इथे येऊन सेटल व्हावं, पैसा पाणी यायला लागला की. देवाची कृपा झाली तर करूच आपण, पण देवाच्या कृपेच्या पहिलं तुमची कृपा व्हायला पाहिजे. तुम्ही सबस्क्राईब केलं, तुम्ही व्ह्यूज दिले तर नक्कीच सगळं करू शकेल मी. बघा केवढा कडा आहे ना, खाली पूर्ण रस्ता दिसतोय, ज्या रस्त्याने आपण वरती आलो. बघायचं आहे का? थांबा 1 मिनिट. इथून पुढून तर व्ह्यू नाही आहे, मी परत मागे चाललो तुम्हाला दाखवायला तो व्ह्यू. कारण सुंदर व्ह्यू आहे आणि एक बघण्यासारखा आहे. तर बघूनच जाऊया ना आता आलोय तर. इथूनच दिसेल. आणि हा एक स्पॉटच आहे, लोक थांबतात इथे. यो, ही टँक बॅग लावली ना, त्यामुळे फुल टन घेता येत नाही आहे.
हा बघा, तर बघा आपण या रस्त्याने पूर्ण आलो ना आता, आणि मी त्या रस्त्याने येताना तुम्हाला सांगत होतो वरती लॉडविक पॉईंट आहे, विल्सन पॉईंट, तर तो आहे. तो त्याला एलिफंट हेड पण म्हणतात. असे तुम्ही पुढे चालत गेले ना की तो तिकडे आहे, ते हत्तीचा माथा बोलतात त्याला, एलिफंट हेड. आणि जबरदस्त व्ह्यू आहे तिथून पण, पूर्ण तो असा व्हॅलीचा वगैरे. माझे महाबळेश्वरचे पण व्हिडिओ आहेत, ते पण पहा, जरा व्ह्यूज वाढवा. मेहनत करतोय तुमच्यासाठी मी. तर चला आता जाऊया पुढे. आणि आता ॲक्च्युअल थंडीचा फील आपल्याला आलेला आहे. म्हणजे वातावरण एकदम गार झालं आहे, हवा गार झालेली आहे, मस्त. आता बरं वाटतंय. म्हणजे आता वाटते की मी महाबळेश्वरमध्ये एंटर केलेलं आहे, आणि ॲक्च्युली केलेलं आहे. आपण पोचलो आहे महाबळेश्वरला. आता पुढे तो टोल नाका लागेल आपल्याला, पहिला चेकपोस्ट लागते ती. म्हणजे टोल आकारला जातो इथे तुम्ही फिरायला आले की पर्यटकांकडून. आपलं तर गावच आहे, त्यामुळे आपण आजपर्यंत कधी टोल दिला नाही आहे. आता आपण एंटर केलेलं आहे प्रॉपर महाबळेश्वरमध्ये. आणि तुम्हाला इथे मालास वगैरे मॅप्रोच्या ॲडव्हर्टिजमेंट चालू झाल्या तिथे. चला, बसले का? तर आता आपल्याला थोडंच पुढे जायचं आहे डेपोकडे, आणि एका काकांना लिफ्ट दिलेली आपण. मस्त क्लायमेट झालं आहे खरंच, सुंदर. म्हणजे महाबळेश्वरचं यायचं जे मेन कारण असतं, ते कारण मला आता भेटलेलं आहे. म्हणजे ते कारण आता मी अनुभवत आहे. आणि आता आपण पोचलेलो आहोत महाबळेश्वर मेन मार्केटला. तर हा आहे इकडचं एस टी स्टँड. आपण काकांना इथेच ड्रॉप करूया, आणि माझे भाऊजी पण इथेच येणार आहेत भेटायला. बघूया, त्यांना फोन करतो. हां, हे उजवीकडे आहे ते पूर्ण मार्केट आहे आतमध्ये. आणि आता बेस्ट पार्ट म्हणजे इथे तुम्हाला पार्किंग सुरू केलेली आहे, पे अँड पार्क. तर तुम्हाला इकडे तिकडे गाडी लावायचं आता काही झंझट नाही आहे. पे अँड पार्क करायचं आणि निवांत असं मार्केटमध्ये फिरून यायचं. हे सगळं आतमध्ये मार्केट आहे. तर बघा, एक्झॅक्ट 4 वाजता पोचलो मी महाबळेश्वरला. तर आता आपण पोचलेलो आहोत महाबळेश्वरला. जॅकेट वगैरे काढलं आहे. खालून वरती आलो तेव्हा असं वाटत होतं थंड आहे, पण आता वरती आल्यानंतर गारवा काही एवढा जाणवत नाही आहे, कारण एका जागी उभा आहे त्याच्यामुळे. आता इथून आपण थोडंफार महाबळेश्वर फिरू, आणि त्याच्यानंतर परत खाली पोलादपूरला जाऊ. तोपर्यंत मी व्हिडिओ हा सुरू ठेवणार आहे, त्याच्यानंतर मग मी निरोप घेईल तुमचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा जो रस्ता गेला, हा गेला पाचगणीकडे. हो, आणि आता आपण महाबळेश्वरमध्येच फिरतो आहे. तर आता आपण गाडीवर फिरतो आहे, तर हवेमध्ये पूर्ण गारवा जाणवतो आहे. एका जागी उभा होतो तेव्हा काही कळत नव्हतं, पण आता मस्त वाटतं, एकदम प्लेझंट वाटतं आहे. आणि इकडे असे सगळे तुम्हाला स्टेचे वगैरे सोयी आहेत, लोकांचे बंगलोज वगैरे आहेत. हे जुनं रुग्णालय, हे बघा, लिटिल इटली. हां, आणि हा उजवीकडे गेला तापोळ्याला रस्ता. तर आता आपण जे हायवेला आहोत, हा मेढा रोड आहे, मेढा. म्हणजे हा रस्ता मेढ्याला जातो, म्हणजे मेढ्यावरून तुम्ही इथे येऊ शकता. तर बघा, इथेही टोल नाका आहे. जर तुम्ही मेढ्यावरून आले तरी तुमच्याकडून टोल घेणारच आहे लोक. तर बघा, आता आपण मेढा रोडला जाऊ, आणि इकडे गणपती मंदिर आहे. म्हणजे मी आजपर्यंत एवढं महाबळेश्वर फिरलो आहे, मी कधीच ह्या रस्त्याला आलो नव्हतो, हे फर्स्ट टाईम आहे. आणि इकडे एक फेमस गणपती मंदिर आहे, आणि इथेही घनदाट जंगल आहे. तर गवे वगैरे, वाघ वगैरे सगळं आहे इथे या जंगलामध्ये. डुकरं, रानडुकरं, बेकरी म्हणजे झरणं वगैरे. पण सगळ्यात खतरनाक म्हणजे गावा, जसं मी मगाशी येताना सांगितलं तुम्हाला. बघा, केवढं घनदाट जंगल आहे, आणि मस्त गारवा आहे हवेमध्ये. एखादा गावा दिसावा. हो काय? अरे वा. तर आज मी तुम्हाला नवीन पॉईंट दाखवणार आहे. म्हणजे महाबळेश्वरला मी एवढा फिरलो आहे, मी कधी एक्सप्लोअर न केलेला पॉईंट आज मी एक्सप्लोअर करणार आहे. आणि कदाचित तुम्हीही नसेल केला. बगदाद पॉईंट म्हणून नाव आहे ह्याचं. तर कसं आहे, इथपर्यंत लोक येत नाहीत ना, महाबळेश्वर फिरतात किंवा पाचगणी फिरतात आणि परत जातात. आणि ह्या पॉईंटवरून पूर्ण तापोळा दिसतो. तर आपण पाहूया तो. आता इकडे जी शेती दिसते ही पूर्ण गव्हाची शेती आहे, पण ॲक्च्युली आता ते पीक घेतलेलं आहे. खालच्या साईडला दिसते ते बघा, इथे पुढे दिसलं तर दाखवतो मी तुम्हाला. ही सगळी गव्हाची शेती आहे इथे.
कोकणामध्ये खाली तांदळाची शेती होते. तर आता आपण चाललेलो आहोत बगदाद पॉईंटकडे, ज्याची उत्सुकता मला पण आहे, कारण तिकडून तापोळ्याचं दर्शन होतं पूर्ण. आणि तापोळा हे खूप सुंदर आहे, म्हणजे पूर्ण बॅकवॉटरच्या बाजूला वसलेलं गाव म्हणजे तापोळा. आणि तिकडे वॉटर स्पोर्ट्स वगैरे, बोटिंग, हे ॲक्टिव्हिटीज खूप होतात. राहायच्या सोयी पण उत्तम आहेत. तर तो आता आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर सुंदर असा सूर्यास्त पण होतो आहे, ते पण आपल्याला एन्जॉय करता येणार आहे. आणि एक मला म्हणजे सरप्रायझिंग होतं की तुम्हाला माहीत असेल माहीत नाही, पण हा रस्ता, ज्या रस्त्याला मी आहे आता, म्हणजे महाबळेश्वरपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे मी. तर हा रस्ता सरळ तिकडे मागे गेला, तो मेढ्याला गेला, आणि हा उजवीकडे एक लागतो. हा तुम्हाला इथून साताऱ्याला कास प्लेटूला घेऊन जातो. शॉर्टकट आहे. इथून फक्त 35 किलोमीटर अंतरावर सातारा कास प्लेटू आहे. म्हणजे अनबिलिव्हेबल, मला हे माहीतच नव्हतं आजपर्यंत. महाबळेश्वरपासून एवढ्या जवळ सातारा कास प्लेटू आहे. आणि अजून एक खासियत ह्या रस्त्याची, हा पूर्ण रस्ता हा पठारावरून जातो, पूर्ण डोंगराच्या माथ्यावरून जातो, कुठे जसा खालच्या दिशेला उतरत नाही. तर तो एक अजून एक प्लस पॉईंट आहे. कधीतरी मी जाईल ह्या रस्त्याने कास प्लेटूला नक्कीच. बघा इथे काय विलास वगैरे, हॉटेल्स वगैरे इथे पण किती आहेत ते रेसॉर्ट्स. तर आता हवेमध्ये एवढा गारवा वाढला आहे ना, मस्त एक नंबर फिलिंग आहे. आणि आपण बघा हे पूर्ण पठारच आहे, पठारावरून हा रस्ता गेलेला आहे. आणि उजवीकडे सूर्यास्त होणार आहे थोड्या वेळातच. तर सूर्यास्त पाहूनच आपण परत फिरू मागे. त्यामुळे मी नाश्ता करायला पण नाही थांबलो, कारण मी माझ्या नातेवाईकांच्या इथे आलेलो. तर ते बोले नाश्ता कर, तर मी बोला नको, पहिला बगदाद. हां ना, हां. तर हे एवढं आयसोलेटेड आहे की भरपूर टुरिस्ट लोकांना माहीतच नाही आहे अजून. आपण आलेलो आहोत पॉईंटवर. तर बघा आता आपण आलेलो आहोत बगदाद पॉईंटला. खाली बघा पूर्ण शेती वगैरे, लोकांची गावं वगैरे आहेत. सुंदर व्ह्यू, पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे इथून. म्हणजे मला तर आतापर्यंत महाबळेश्वरच माहीत होतं. आता पॉईंट कोणतेही असू द्या, बगदाद असू दे, नाही तर काय, पार्ट्या बघा लोकांच्या सगळीकडेच चाललेल्या असतात. आपल्या दारू प्यायच्या, बाटल्या फेकायच्या आणि जायचं. हे बघा सगळी घाण करून ठेवले. तर आता मी चालत चालत मोटो व्लॉगिंग करत आहे, कारण बॅग घेतल्या हातामध्ये. हो हो, वाव, इथून जो सनसेट दिसणार आहे ना, हा जबरदस्त असेल, अप्रतिम. आणि खाली ते गाव किती सुंदर दिसतंय. हा हा, शब्द नाही आहेत. एवढं सुंदर वाटतंय, एवढं सुंदर वाटतंय ना. वाव, बगदाद पॉईंट. पण ह्या पॉईंटला आय थिंक मेंटेन नाही केलं आहे ना, म्हणजे ह्या पॉईंटवर लक्ष नाही आहे गव्हर्नमेंटचं, प्रशासनाचं. छान आहे, म्हणजे 180 डिग्रीचा व्हॅली व्ह्यू आहे पूर्ण. तर बघा इथून पण कसलं दिसतंय, जबरदस्त. ती कोणती नदी आहे? ते तापोळा आहे ना. अच्छा, ते पूर्ण कोयना डॅमचं बॅकवॉटर दिसतंय बघा. आता थोडं ब्लर आहे ते, धुका हे आलेलं आहे, फॉग आहे पूर्ण. आणि ते रोड वगैरे बघा कसे वाटतात, ते सगळं एकदम बर्ड आय व्ह्यू आहे. तो बघा, तो गेला पूर्ण कास प्लेटूला. असं त्या डोंगरावरतून कंटिन्यू होत जातो डायरेक्ट. मग हे सगळे डोंगर कनेक्ट आहेत एकामेकाला. क्या बात आहे. म्हणजे इथून बघताना वाटतच नाही डोंगर कनेक्ट आहेत एकामेकाला. तर असं असं कनेक्ट होत त्या तिकडे विंडमिल्स दिसत आहेत लांब, तिथपर्यंत तो असा कंटिन्यू होत कास प्लेटूला जातो. वाव, म्हणजे हा रस्ता अनुभव घेण्यासारखा आहे. करूया राईड इथे कधीतरी, आपण सनसेटची मजा घेऊया.